अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, आपल्या देवघरात जो कलश आपण भरून ठेवतो तो फक्त एक सजावटच नाही, तो म्हणजे लक्ष्मीचा आणि नारायणाचा दिव्य स्वरूप आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कलश भरताना कोणते नियम पाळायचे, कोम आला तर शुभ की अशुभ आणि कलशाची योग्य सेवा कशी करावी व कलशाचं महत्त्व। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण बघतो ना, एका सेवेकर ताईंनी जर कलश भरून ठेवला तर लगेच सगळ्या गल्लीमध्ये बाकी सगळे पण कलश भरतात। पण गंमत अशी आहे की त्या कलशाचं महत्त्व, त्यातलं पाणी, तांदूळ, कोम आल्यावर काय करायचं हे सगळं कुणालाच ठाऊक नसतं। फक्त समोरच्याने भरला म्हणून आपण पण भरायचं, एवढीच सवय झाली आहे। पण खरं बघितलं तर कलश भरून ठेवण्यामागे एक मोठं धार्मिक आणि ऊर्जात्मक कारण आहे। कलश म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आणि विष्णू यांचं वास्तव्य। जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो। परंतु हे लक्षात ठेवा, कलश तेव्हाच शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीने भरून ठेवला जातो। कोण भरू शकतो कलश? ज्या घरात नॉनव्हेज खाल्लं जात नाही, स्वच्छता आणि संस्कार जपले जातात, अशा घरातच कलश स्थापन करावा। जर घरात नॉनव्हेज खातात, तेच हात लावतात आणि त्याच पाण्याचा वापर करतात तर तो कलश निष्फळ होतो। म्हणून कलश स्थापन फक्त शुद्धतेने करावा। कलश कधी आणि कसा ठेवावा? कलश स्थापन पौर्णिमा, शुक्रवारी किंवा मंगळवारी करावा। तांब्याचा किंवा स्टीलच्या तांब्याचा घ्यावा, खाली तांदूळ ठेवावे, त्यावर तो तांब्या ठेवावा। लोकर धाग्याने 3 किंवा 7 वेळा गुंडाळा, त्यात 1 रुपयाचं नाणं टाका आणि पाणी भरा। त्यावर स्वच्छ व तण तडकलेला नारळ ठेवा। नारळावर पाण्याचे स्वस्तिक काढा आणि लक्ष्मी नारायणाचा मंत्र म्हणा। पाणी व तांदूळ कधी बदलायचे? दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी कलशातील पाणी बदलायचं। तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमेला बदलावेत। पाणी बदलताना ते घरात शिंपडावं, तुळशीच्या झाडात टाकावं किंवा जवळच्या झाडाला घालावं। ते लक्ष्मीचं पवित्र जल आहे। कलशाची रोजची सेवा कशी करावी? रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावा, धूप दाखवा, गंध, अक्षदा आणि फुलं अर्पण करा। रोज त्रिसूक्त, पुरुषसूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणा। ही सेवा केल्याने घरात सुख आणि शांती नांदते। नारळाला कोंब आला तर काय करायचं? जर कलशातील नारळाला कोंब फुटला तर ते अत्यंत शुभ असतं। लक्ष्मीचा आणि नारायणाचा आशीर्वाद तुमच्या घरावर असतो। कोंब आलेला नारळ फेकू नका। आपल्या शेतात किंवा घराबाहेर तो नारळ लावून झाडं करा। त्या झाडाखाली विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचं वास्तव्य असतं। अनेक जण घरी देवघर सजावटीसाठी ठेवतात, पण ते चूक आहे। देवघर ही आपल्या आत्म्याची तिजोरी आहे, ती कुणालाही दाखवू नका। तसंच कलशातील पाणी, तांदूळ, पान, नारळ हे कधी खराब राहू देऊ नका, ते लक्ष्मीला अपमानासारखं असतं। कलशाची काळजी कशी हवी? जशी आपण आपल्या मुलाची घेतो तशी। दर गुरुवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला शुद्ध मनाने पूजा करावी। लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी स्थायिक होते। ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुमच्या घरातून वाद, दुर्भाग्य, तणाव नाहीसे होतील। अखंड लक्ष्मी आणि नारायणाची कृपा तुमच्यावर राहील। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा।